पंचांना विनंती असेल त्यांनी ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आता चालू होणारा सामना सडेकोण वर्सेस कांगोरीगड वर्सेस सडे 11. तरी चालू होणारा सामना कांगोरीगड सडे विरुद्ध मोरसडे. दोन्ही संघांना विनंती असेल त्यांनी आपला 12वा खेळाडू पॅव्हलियन बॉक्समध्ये पाठवण्याची कृपा करावी, जेणेकरून खेळाडूंचा नामोल्लेख करण्यात आम्हाला सहजता होईल. याची दोन्ही संघ नायकांनी सडे वर्सेस मोरसडे या संघाचा नाणेफेक सडे या संघाच्या बाजूने लागलाय आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या येथे पाठवण्याची कृपा करावी. गोलंदाज प्रकाश गोलंदाजी मार्गावरती चांगला प्रयत्न होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला एस्टनच्या मागे पाहायला मिळतंय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. आणि एका धावेने संघाचं खातं उघडण्यात यश संपादन केलंय ते सलामीवीर फलंदाज सडे संघाच्या मनोहर यांनी. आणि आता आपण नॉन स्ट्राईकला पाहू शकताय तो बाळा. पाहूया बाळा कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केटमध्ये निर्धाव चेंडूंची सांगता, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. स्ट्राईकला आपण पाहू शकता तो बाळा आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते मनोहर. मनोहरने एका चेंडूचा सामना केला आणि एक धाव अर्जित केले आणि आता स्ट्राईकवरती स्थिरावलेत ते बाळा. पाहूया बाळाला मारा कशा प्रकारे करतोय तो प्रकाश. प्रकाश आपल्या संघासाठी भेदक गोलंदाजी. यावेळेस देखील सुंदर चेंडू, थोडासा ऑफसाईड स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या फक्त 1. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रकाशांची आपल्या संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडू काहीशी उंची गाठली होती आणि पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलंय, नो बॉलचा इशारा केलाय आणि या चेंडूवरती आपल्याला फ्री हिट पाहायला मिळेल आणि एक चांगली सुवर्णसंधी प्राप्त होते ती बाळा यांना. पाहूया बाळा कशा प्रकारे या संधीचा फायदा घेत आहेत ते आणि आपल्या संघाला कितपत योगदान देतील ते या चेंडूवरती. स्वेर चेंडूचा मारा प्रकाशांच्या माध्यमातून आपण पाहिलात. पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि तितक्याच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. धावचित होण्याची नामी संधी होती, परंतु जरासा चुकीची फेकी आणि फलंदाजाला मात्र यश प्राप्त होतं. 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या बिनबाद 3. यावेळी चेंडू हवेत आणि चेंडू खाली यष्टिरक्षक कोणतीही चूक करणार नाही आणि अशा प्रकारे पहिलाच हादरा बसतोय तो सडे या संघाला बाळाच्या स्वरूपात, बाळाचा आऊट झाला मनोहर यांच्या स्वरूपात. 3 धावा 1 गडी बाद. सडे संघ मात्र सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही पहिली स्पर्धा खेळत आहे. या संघासाठी देखील कमिटीच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा असतील. अशाच प्रकारचं त्यांचं योगदान आणि त्यांचं सहकार्य आम्हा प्राप्त व्हावं अशी त्यांच्याकडे मंडळाच्या वतीने विनंती. 1 गडी बाद 3 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती प्रकाश यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी भेदक गोलंदाजी केली आणि यश देखील संपादन केलंय. 5 चेंडूच्या अखेरीस 3 धावा खर्च केलेत ते प्रकाश यांच्या माध्यमातून. षटकार चौकारांची आतिषबाजी होईल असं काहीसं चित्र होतं, परंतु यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता. यष्टिरक्षक गणेश यांच्या हातात चेंडू विसावतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 1 बाद 5, माफ करा 3. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सडे या संघाला कुठेतरी झगडून ठेवण्यात यश संपादन केलं इथे प्रकाशांनी.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरे षटक हाताळण्यासाठी सतीश यांना पाचारण केले. पाहूया सतीश कशा प्रकारे मारा करतील, कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतील आणि आपल्या संघाला कितपत योगदान देतील हे येणारी 7 चेंडू ठरवतील. तरी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे तो बाळाला देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर हात खोलून देण्याचा कोणताही यावेळेस देखील सुंदर चेंडू. यष्टीरक्षक कोणतीच चूक करणार नाही आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. पहिल्या फेरीतील असणारा हा सामना 4 षटकांचा असणार आहे, याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती मोरसडे या संघाच्या माध्यमातून. यावेळेस चांगला चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि चांगली फेकी होती. पंचांच्याकडे अपील केले, पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही. पंचांनी अपील फेटाळून लावले आणि एक धाव मात्र अर्जित करण्यात यश संपादन केलं. इथे बाळा यांनी पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय ते सौरभ यांना दुसरे षटक मार्गस्थ असताना सतीश यांच्या माध्यमातून काहीस संयमी फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण मैदानावरती पाहतोय. ते सडेकोंड या संघाच्या माध्यमातून अजूनही त्यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या प्रकारे चौकार षटकारांची आतषबाजी पाहायची होती ते मात्र इथं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे तो प्रकाश. यावेळेस देखील चांगला चेंडू, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का, परंतु दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावा लिहिल्या पूर्ण केलेत. धावसंख्येला मात्र संत गतीने पुढे ढकलण्याचं काम करतायत बाळा व सौरभ. 6 दुसरे षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च करण्यात. चांगला चेंडू होता, त्याला त्याच पद्धतीने खेळण्यात यश संपादन केलंय. विडपच्या दिशेने हा चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का आणि प्रयत्न यशस्वी ठरतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 1/8. सतीश गोलंदाजी मार्केंडवरती गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज. यावेळी देखील चांगला चेंडू, परंतु पंच मात्र 2 हात समांतर करतील आणि गोलंदाजाला करतील दंडित. 51 तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 9. सौरभला आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू मात्र निर्धाव. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती सतीशांच्या माध्यमातून. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू हाताळलेत, कोणत्याही चेंडू वरती स्वेर मारा केला नाही आणि त्याचा कुठेतरी पूर्ण फायदा आपल्या संघासाठी ते मिळवून देत आहेत. आणि त्याच पद्धती यावेळी चेंडू हवे ते चेंडू सीमारेषा बाहेर जाईल का, परंतु चेंडू खाली यष्टीरक्षक मात्र वेगाने सरसावतो आणि चांगला प्रयत्न होता. दुसऱ्या प्रयत्नात मात्र झेल अटेम्प्ट करण्यात यश संपादन करण्यात यश आला होते आणि दुसरा हादरा बसतोय तो मोरसडे या संघाला 9 या धावसंख्येवरती असताना. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ते सतीशांच्या माध्यमातून. एक गडी त्यांनी बाद करण्यात यश संपादन केले. आपल्या संघासाठी धावा खर्च केले सतीशांच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 6 धावा, एक गडी बाद करण्यात यश संपादन केले ते सतीश यांनी. यशस्वी गोलंदाजीचे प्रात्यक्षिक म्हणावे लागेल त्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. मात्र सडेकोंड हा संघ काहीसा अडचणीत पाहायला मिळतोय आपल्याला. 2 फलंदाज त्यांचे तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय आणि आता खेळपट्टीवरती आलाय तो बंटी. नवीन बंटी आला ना. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने हाताळून बंटी यांनी
बंटी याने दाखवून दिलं माझ्याकडे मी कशा प्रकारे गोलंदाजी हाताळू शकतो. दुसरा चेंडू मात्र हवेत होता. क्षेत्ररक्षक ते चेंडूवरती वेगाने सरसावतोय परंतु चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार. कणकणीत चौकार. पहिला चेंडू निर्धाव घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करण्यात केलाय तो बाळा यांनी. बाला मात्र आता आपल्या विरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. अजूनही खेळपट्टीवरती स्थिर. यावेळी जमिनीला घासून जाणार हा चेंडू तितकाच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहतोय. एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 14. 2 गडी बाद 14. तिसरं षटक मार्गस्थ असताना बंटी यांच्या माध्यमातून मुरसडे संघाच्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय ते बंटी यांना शरीराचा वेध घेणार हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावते. 2 बाद 14. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला गॅपच्या दिशेने खेळून तटवलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. कलात्मक क्रिकेटचा नजारा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला गॅप शोधला. गॅप शोधल्याच्या नंतर त्या दिशेने चेंडू तटवला आणि त्याचा कुठे परिपूर्ण फायदा घेतलाय. 2 धावा अर्जित केल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या मात्र दोलायमान ठेवण्यात यश संपादन करतायत ते बाळा. यावेळी देखील चांगल्या पद्धतीचा ते तरणार चेंडू आणि त्याला तितक्याच चांगल्या प्रकारे गॅदर करताना आपण पाहतोय गणेश उतेकर यांना यष्टांच्या मागे. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 2 गडी बाद 16. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ते मोरसोडे संघाच्या माध्यमातून. तिन्ही गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास कुठेतरी सार्थ ठरवलाय. तीन षटकांच्या अखेरीस कांगोरीगड 11 सडे या संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 2 बाद 16. खूपच संयमी फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. बचावात्मक खेळाचं प्रात्यक्षिक सडेकोंड या संघाच्या माध्यमातून आणि तितकी भेदक गोलंदाजी आपण पाहतोय ती मुरसोडे या संघाच्या बाजूनं. वैयक्तिक पहिलं व सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्केटवरती अभय. पाहूया अभय कशा प्रकारे मारा करतोय आणि बालाला कशा प्रकारे थांबवून टाकतोय. यावेळी जमिनीला घासून जाणारा चेंडू. एक धाव वेगानं पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का परंतु दुसऱ्या धाव देखील धोका पत्करलाय आणि गचाल फेकी म्हणावी लागेल त्या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल होतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र अर्जित केलेत ते बाळा यांनी. शेवटचा हाणामारीचं षटक असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत ते बाळा यांनी. पुन्हा एकदा चेंडू. यावेळी चांगला चेंडू होता परंतु खेळण्यास परिपूर्ण अपयश. एक धाव मात्र काढले लेगबायच्या स्वरूपात. चोरटी धाव म्हणावी लागेल. 19. तिसरं षटक मार्गस्थ 4थं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 19. नागेश अभय मारा करेल तो नागेशाला. पाहूया नागेश कशा प्रकारे ह्या चेंडूला परतावून लावतोय. आकुटप्याचा चेंडू हवेत होता आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं झेलची संधी निर्माण झाली आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केली ती यष्टरक्षच्या माध्यमातून. आणि तिसरा गडी बाद होतोय तो सडेकोंड या संघाच्या माध्यमातून. एक मोठा फटका म्हणावा हादरा म्हणावा लागेल तो सडेकोंड या संघासाठी. चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक म्हणावं लागेल ते नागेशांच्या माध्यमातून. चांगला फलंदाजी करत होते त्यांच्या नागेशांच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले ते तुकाराम यांना. पहिल्या इनिंगचे 3 शेवटचे 3 चेंडू असताना तुकाराम खेळपट्टीवरती स्थिरावतात. पाहूया या 3 चेंडूमध्ये काय करामत करतायत ते तुकाराम आणि आपल्या संघाला कितपत योगदान देतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय ते अभय यांना.
चांगल्या पद्धतीत चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा गणेशांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरावते. मोरसोडे संघाच्या माध्यमातून आतापर्यंत चारही बॉलरनी चांगल्या पद्धतीने गोल. यावेळेस हा टप्प्याचा चेंडू होता आणि खेळण्यास मात्र पूर्णपणे बीड झालाय तो तुकाराम. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काहीशी उंची घेतली होती आणि त्याचा परिणाम म्हणून पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय आणि अवांतर धावसंख्येने या चेंडूवरती आपल्याला वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल. दोन्ही पंचांनी विचार विमर्श केल्यानंतर हा दिलेला निर्णय आहे. वाखण्याजोगी कामगिरी आमच्या पंचांच्या माध्यमातून, परंतु पुनरागमन मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी म्हणावं लागेल. डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू, परंतु अवांतर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 21. 3 गडी बाद असताना तुकाराम मात्र अपयशी झालेत आपल्या संघाला. यावेळेस देखील चेंडू हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तेथे नव्हता. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकाने वेगाला चेंडूवरती जाऊन एक धाव आपल्या संघासाठी निश्चितच वाचवले. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या झाली ती 22. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी अभय आतापर्यंत चांगल्या प्रकारे गोलंदाजी त्यांनी प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणावे लागेल. आतापर्यंत चारही गोलंदाज मोरसोडे संघामधून जे आपण पाहिले, चारही गोलंदाजाने उत्तमरित्या गोलंदाजी केल्याने आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यापासून थांबवलंय. एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होईल का? गचाल फेकी म्हणावी लागेल त्या ठिकाणी आणि 2 धावा मात्र शेवटच्या चेंडूवरती अर्जित केले. धावसंख्येत बदल होतोय तो 24 चेंडू आणि 24 धावा करण्यात यश संपादन केलं. ते काहीसं मापक आव्हान म्हणावं लागेल ते मोरसोडे या संघासाठी. मोरसोडे संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे आपण पाहू शकताय गणेश उतेकर यांच्या माध्यमातून एक चांगला सलामीवीर त्यांच्या संघामध्ये आपण पाहतो. नेहमीच आपलातून फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. या सामन्यात देखील ते त्याच प्रकारे कामगिरी करतील का हे मात्र पाहणं उत्कंठावर्धक राहणार आहे त्यांच्या संघासाठी. सडे संघाने आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून देण्याची कृपा करावी. आपल्या संघाच्या माध्यमातून बरेच पाठीराखे आम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्यातील एक खेळाडू मात्र पॅव्हलियन बॉक्समध्ये पाठवण्याची कृपा करावी. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सह्याद्री चषक 2022 सारसोळे या ठिकाणी ही भव्य दिव्य स्पर्धा आणि सह्याद्रीच्या माध्यमातून होत असणारं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आणि सह्याद्री म्हणजे नियम, सह्याद्री म्हणजे क्रिकेट, सर्वांसाठी क्रिकेट, क्रिकेटसाठी सर्व या ब्रीदवाक्याचा जयघोष व ब्रीदवाक्याला अनुसरून चालणारी संस्था म्हणजे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर
पूर्ण पोलादपूर तालुका तसेच आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. या संस्थेच्या पाठीमागे हजारो लोकांचे दणकट आशीर्वाद रूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि त्याही आमच्या पाठीराख्यांना आमच्या चाहत्यांना आमची विनंती असेल आपल्या माध्यमातून आपलं प्रेम आपला सहकार्य कायम आमच्यावरती ह्याच प्रकारे राहू अशी जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आपण बोलतोय सामन्याकडे सडे कोंड या संघाला विनंती असेल त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घेण्याची कृपा करावी व मोरसडे या संघानं आपले सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवरती पाठवून द्यायचे जेणेकरून सामना लवकरात लवकर सुरू होईल. स्पीडअप करा. दोन्ही पंचांना विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा आहे. या सामन्यातून जो विजेता संघ असेल त्या संघाबरोबर शिवशंभो आडवले या संघाची मॅच असणारे तरी आडवले संघाच्या कर्णधारांना विनंती असेल त्यांनी आपल्या सर्व टीमला रेडी पोझिशनमध्ये ठेवायचे. हा सामना झाल्यानंतर त्वरित आपला मॅच होणार आहे याची दक्षता घ्यायची आहे. योगेश करंजे 24 चेंडू आणि 25 धावांचं मापक आव्हान आपल्याला या सामन्यामध्ये परतावून लावण्यासाठी जर लावायचं असेल तर भेदक गोलंदाजी व अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मात्र करायला अपरिहार्य असेल ते सडेकोंड या संघाच्या गोलंदाजांना. फलंदाजीच्या माध्यमातून त्यांच्या फलंदाजीने जर पाहिलं तर हाराकारी पत्करली होती आणि त्याचा खामियाजा कुठेतरी आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येच्या पासून ते वंचित राहिला. सडेकोंड हा संघ स्ट्राईकला आपण पाहतोय मोरसडे संघाच्या माध्यमातून तो महेंद्र. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ते गणेश सुतेकर एक दिग्गज फलंदाज म्हणावे लागेल आपल्या पोलादपूर तालुक्यातून गणेश यांच्या माध्यमातून. आणि गणेश हे समाजसेवक म्हणून देखील तालुक्यामध्ये आपण नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. कोणतीही स्पर्धा असू दे त्यांच्या माध्यमातून आपल्याला निरंतर सहकार्य प्राप्त होत असतं. ते गणेश यांच्या माध्यमातून एक उत्तम व्यक्तिमत्व गणेशांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र ते खेळपट्टीवरती कशा प्रकारे कामगिरी करतात. पहिलाच चेंडू दिशांत चेंडू डाव्या स्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू आणि त्यावरती एक अतिरिक्त धाव खर्च करतोय. अतिरिक्त धावसंख्येनं मात्र मोरसडे संघाचं खातं उघडलं जाते 2 धावसंख्येनं. विणू मात्र कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी ते पाहणं मात्र उत्कंठावर्धक असणार आहे. संधी होती परंतु संधी मात्र दवडल्याने चेंडू जाईल दणदण करत सीमारेषा पार खणखणीत चौकार. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 6. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण पाहताय आमचे मार्गदर्शक व आमचे संघटक अमित दादा घाडगे तसेच सचिव राकेश गुरुजी सल्लागार श्री प्रमोद भाई उतेकर दिनेश दादा शेलार हेही आमचे व्यासपीठावरती आपण पाहतोय. आणि नेहमीच यांचंही माध्यमातून क्रिकेटसाठी नेहमीच भरीव असं योगदान आपण पाहिलंय. यांच्या माध्यमातून चेंडू पुन्हा यावेळीच देखील जातोय 4 धावांसाठी खणखणीत चौकारासाठी. धावसंख्या मात्र वेगाने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 1 चेंडू 11 धावा. गोलंदाज मात्र कुठेतरी संभ्रमा अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या टप्प्यावरती मी गोलंदाजी करू आणि सरावाचा कुठेतरी अभाव मला जाणवतो या संघाच्या माध्यमातून आणि त्याचा मात्र खामियाजा परिपूर्ण यावेळी चेंडू हवेत होता. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय गणेश क्षेत्रामध्ये आणि बॅक टू बॅक तिसरा चौकार मात्र आपण पाहतोय तो गणेशांच्या माध्यमातून. चौकाराची हॅट्रिक मात्र संपादन केली ती गणेशांनी. एक वाईड प्लेस होता. पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झाली होती 15. मापक धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक धुवाधार फलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण पाहतोय ते मोरसडे संघाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू होता परंतु त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढण्यात यश मात्र संपादन केलंय. चेंडू पुन्हा एकदा खणखणीत सीमारेषे बाहेर जातोय. आता मात्र चौकाराचे हॅट्रिक संपादन करण्यात यश संपादन केलंय ते गणेश उतेकर यांनी.
जिंकण्यासाठी मग फक्त आता 6 धावांची आवश्यकता असणार आहे ते मोरसडे या संघाला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाही. एका धावावरती समाधान पण प्राप्त करतायत ते गणेश उतेकर. आता स्ट्राईकला आपण पाहतोय ते महेंद्र यांना वाईड बॉलचा इशारा करतायत पंच. चेंडू हवे ते चेंडू सीमारेषे बाहेर जाईल का, आणि चेंडू जाईल खणखणीत 6 धावांसाठी आले. अशा प्रकारे मोरसडे संघ पहिल्या षटकामध्ये विजयी संपादन करतोय. आणि आजच्या स्पर्धेतील हा विक्रम म्हणावा लागेल तो मोरसडे संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये विक्रमी यश संपादन केलंय. यापुढील होणारा सामना आडावले वर्सेस मोरसडे. संतोष उतेकर साहेब यांचंही देखील व्यासपीठावरती मैदान परिसरात आगमन झाले. त्यांना आमच्या वतीनं विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आणि या सामन्यातील सामनावीराचा ठरतोय तो एका षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट संपादन करण्यात यश संपादन करणारा सतीश ठरतोय सामनावीर. आणि यापुढील होणारा सामना शिवशंभो आडावले वर्सेस मोरसडे या दोन उभय संघामध्ये असणार आहे. ते दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. चंद्रकांत दादा येरापळे यांच्या हस्ते यापुढील सामन्याची नाणेफेकीचा कौल लागणार आहे. तरी आम्ही चंद्रकांत दादा उतेकर यांना योगेश करंजे व मोरसडे संघाचा कर्णधार यांना विनंती असेल त्यांनी नाणेफेक करण्यासाठी पुढे यायचं आहे. मागील सामन्यातील सामनावीर सतीश हा मानकरी ठरतोय सामनावीराचा. त्यांचा सत्कार करतील आमचे मंडळाचे खजिनदार अमित दादा घाडगे. सडे संघ या स्पर्धेत सहभागी झाला, त्यांचंही असोसिएशनच्या वतीनं हार्दिक असा आभार व त्यांना पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. यापुढील होणारा सामना शिवशंभो आडावले वर्सेस मोरसडे जय हनुमान मोरसडे या संघामध्ये. ते दोन्ही संघाच्या 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची कृपा करायची आहे. आणि मोरसडे संघाने नाणेफेकीचा